धन्यवाद. आज अतिशय आनंद होतोय की श्री महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये आमचे मित्रवर्य नंदू जोशींनी हे दुसरं अधिवेशन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला इथे येण्याची संधी मिळालेली आहे. आणि अशा वेळेला अशा संधीचा योग्य फायदा हा आपण करून घेतला पाहिजे. त्यामुळे सकाळीच काल रात्रीच आल्यानंतर दर्शन झालं. आज सकाळी आपण सगळे छानपैकी फ्रेश होऊन या इथं अधिवेशनाला आलो. सुंदर उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आणि मग सत्राला सुरुवात झालेली आहे. सत्राला सुरुवात होत असताना आमचं अनेक वेळा बोलणं होतं, पण आज मोठ्या लोकांच्याबरोबर मला या ठिकाणी व्यासपीठ शेअर करायची संधी मिळाली. पंडित सर मला अनेक वेळा म्हणतात गेले काही महिने वर्षभर की आता बास करा, ती संतती देणं बंद करा, आता म्हणजे संतती योगाचं व्याख्यान देणं बंद करा असं आता ते म्हणत आहेत मला. कारण काय ते मला माहीत नाही, कदाचित ते त्यांनाच माहिती असावं. पण खरोखरच मला सुद्धा आता या विषयावर फार बोलायचं नाही आहे. संतती योगावरच आज मी खरोखरच शेवटचं व्याख्यान देतो आहे, कारण इतक्या वेळा व्याख्यान दिलं आहे की मलाच आता ते व्याख्यान देताना काहीतरी वेगळा फील यायला लागलेला आहे. असो, आजचं जे आपलं सत्र होतं तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा पंडित सरांनी गुणमेलन केलेलं आहे आणि मग गुणमेलन झाल्यानंतर आमच्या मित्रांनी योग सांगितलेला आहे. म्हणजे आधी गुणमेलन केलं आणि मग योग सांगितला आहे विवाहाचा. आता लग्न झाल्यावर संततीची जबाबदारी आमच्याकडे आली, लक्षात घ्या. मग ही संततीची जबाबदारी आली म्हटल्यानंतर हा संतती योग का सांगावा लागतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. योग हा फार छोटा आहे, तो मी 5 मिनिटामध्ये तुम्हाला सांगणार आहे. पण आजचा माझा जो बाकीचा वेळ आहे 25 मिनिटांचा, हा मी माझं खरोखरच शेवटचं व्याख्यान देतोय. त्याच्यामुळे मला हवा तसा हा योग आज मी बोलणार आहे. खऱ्या अर्थाने संतती योग पाहायची वेळ आपल्यावर काय येते ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बेलसरे मॅडम एकदम आता फ्रेश होऊन येऊन बसले आहेत. मगाशी त्यांच्याशी बोलणं झालं या विषयावर, त्या म्हणल्या एकदा ऐकायचंच आहे आता. येस, मग हा योग पाहायची वेळच आपल्यावर काय येते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. याला सगळ्यात महत्त्वाचं कारण जर काय असेल तर बदलणारी सामाजिक परिस्थिती हे सगळ्यात महत्त्वाचं एक कारण आहे. अतिशिक्षण आणि प्रचंड हाव या ज्या 3 गोष्टी आहेत या संतती न होण्याच्या सगळ्यात मोठ्या कारण आहेत, लक्षात घ्या. आज काय व्हायला लागलेलं आहे माहिती आहे का? मी पूर्वीच्या काळाचा जर विचार केला तर आत्ता उल्लेख झाला अगदी 12व्या वर्षापासून किंवा 8व्या वर्षापासून विवाह होत होते. आणि मग अशा प्रकारे विवाह झाल्यानंतर त्यावेळेला काय व्हायचं माहिती आहे का? ती मुलगीसुद्धा आपल्या आईवडिलांच्या घरी राहायची विवाह झाल्यानंतर सुद्धा. आणि मग तिला ज्यावेळेला मासिक धर्माची सुरुवात व्हायची त्याच्यानंतर ती खऱ्या अर्थानं आपल्या सासरी जायची. कारण त्यावेळेचं उद्दिष्ट हे फार वेगळं होतं. सुप्रजा निर्मिती हे विवाहाचं फलित मानलं गेलेलं होतं. त्यामुळं त्या काळचा विवाह हा सुप्रजा निर्मितीसाठीच होता हे लक्षात घ्या. आज मुळामध्ये संकल्पना बदलत चाललेल्या आहेत दिवसेंदिवस. आज प्रत्येक गोष्टीची आपली हाव वाढत चाललेली आहे. मग ते शिक्षण असो, नोकरी असो किंवा त्याच्यातून मिळणारा आर्थिक मोबदला असो. आज आपण कोणत्याही गोष्टीवर समाधानी नाही आहोत. याचं सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजे आज जर पाहायला गेलात तर आजचा विवाह हा मुलींच्या बाबतीमध्ये जर विचार करायला गेलात तरीसुद्धा तो 28 आणि 30वर जातोय, लक्षात घ्या. कारण मुलगीसुद्धा आत्ता असं म्हणायला लागलेली आहे की पहिल्यांदा मला माझं शिक्षण पूर्ण करू द्या
मग मला माझ्या करिअरला चांगली सुरुवात करू द्या आणि मला माझ्या करिअरमध्ये सेटल होऊ द्या, मग त्यानंतर मी माझ्या विवाहाचा विचार करेन. हे विचार करण्यापर्यंतच वयाची 28 किंवा 30 ही उलटलेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मग असं झाल्यानंतर विवाह होतो. मग पतिराज कसे मिळतात, तर तिची अपेक्षा काय असते, तर मला 1 लाख आहे म्हणजे त्याला 1.25 लाख 1.5 लाख असायला हवा. मग तो शोधण्यात 2 वर्ष जातात. तोपर्यंत 32 आलेली असते. विवाह होतो. मग म्हणतात नाही नाही, अजून आपलं सगळं आपलं सेटल व्हायचं आहे, आत्ताच लग्न झालं आहे, मग 4 वर्षापर्यंत प्लॅनिंग करूया. 36 होते. खऱ्या अर्थानं सुप्रजा निर्मितीचं, या दोघांचं निर्माण करण्याचं वयच निघून गेलेलं असतं. कारण प्रजोत्पादनासाठीचं वय हे मुळामध्ये स्त्रियांमध्ये 20व्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यंतचं हे सगळ्यात चांगलं वय म्हटलं पाहिजे. आणि पुरुषांमध्ये 24व्या वर्षापासून ते 36व्या वर्षापर्यंतचं वय हे सुप्रजा निर्मितीचं वय मी म्हणतोय. संतती केव्हाही होते, त्याच्यावर विचार करू नका. 50व्या वर्षी पण संतती होते आणि 25व्या वर्षी ही संतती होते. मी सुप्रजा निर्मितीचं योग्य वय तुम्हाला सांगितलं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे वय संपून गेल्यानंतरच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही संततीचा विचार करताय. मग तुमच्या आयुष्यामध्ये समस्या का निर्माण होणार नाहीत? याचं महत्वाचं आणखीन एक कारण, संतती होऊ नये यासाठी केलेल्या ज्या काही गोष्टी असतात, याचे होणारे साईड इफेक्ट, दुष्परिणाम, याचाही विचार या ठिकाणी आजच्या काळामध्ये करायला लागेल. हा ज्यावेळेला जातक करणार नाहीये किंवा समाज करणार नाहीये, त्यावेळेला या गोष्टींचा विचार हा ज्योतिर्विदाने करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. त्याने त्यासाठी समुपदेशन करणं गरजेचं आहे. या गोष्टी आपण लक्षात ठेवायला लागतील. मुळामध्ये आज संस्कारांची जी कमी आहे ती सगळ्यात जास्त इथे या ठिकाणी जाणवते. समाजामध्ये संस्कार नष्ट व्हायला लागलेले आहेत. कारण ज्या वेळेला मूल एखादं म्हणतं की मला 28पर्यंत मला लग्नच करायचं नाही, तेवढा पालक न बोलता त्याला होकार देतात. ही सगळ्यात मोठी पालकांची चूक आहे. असं म्हटलं पाहिजे. आपण विशेषतः हा विचार मुलींच्या बाबतीत जास्त करूया, कारण मुलांच्या बाबतीत करण्याची गरज नाहीये. मुलींच्या बाबतीत का करूया, तर मुलींचं आजचं डिमांड करण्याचं जे काही हे आहे ते फार वाढत चाललेलं आहे, लक्षात घ्या. मग इथे आई वडिलांनी किंवा पालकांनी या गोष्टी म्हणायला नकोत का, की तुला जे काही करायचं ते कर, पण आधी विवाह कर, तुझ्या संसारात सेटल हो आणि मग तुला काय करायचं ते कर. हे पालकांनी म्हणण्याची आवश्यकता नाहीये का? आपण फक्त इथे येतो, बसतो आणि योग ऐकतो आणि घरी जातो. याचा जर फायदा आपण आपल्या शेजाऱ्यांसाठी कोणासाठी तरी करून दिला किंवा आपल्या घरामध्ये अशी जर परिस्थिती असेल तर त्याचा उपयोग आपण करून घेतला तर हे योग सांगण्याची वेळ आमच्यावरही कमी येईल. आणि मग पंडित सर मला असं म्हणणार नाहीत की तुम्ही हा योग आता नका बोलू, बराच ऐकला तुमच्याकडून. खऱ्या अर्थानं बघा, म्हणजे हा चेष्टेचा विषय नाहीये. कारण हा योग मी इतक्या वेळा बोललोय की आता झोपेतनं उठवलं संतती म्हटलं की मी जागा असतो. केव्हाही बोलायला सांगा, मी हा विषय एवढी सुद्धा चूक न करता बोलू शकतो. कारण इतक्या वेळा तो बोललाय, इतक्या वेळा लोकांपर्यंत समजावलंय. मला नेहमीचा अनुभव आहे, व्याख्यान झाला की लोकांचा घोळका येतो, सर मग ते असं कसं, सर ते हे कसं, ते कसं. हे फक्त लोक विचारून जातात. मला अपेक्षा या होत्या की इतके वर्ष मी संतती योग बोलतोय, गेली 5-6 वर्ष जवळजवळ मी हा योग बोलतोय, तर आता तरी कोणीतरी तयार झालेले असतील की जे आमच्या मित्रांना म्हणतील नंदू सारख्या की यावेळेला हा योग मला बोलायला द्या, पण तो कोणी देत नाही. हेच दुर्दैव आहे. नवीन ज्योतिर्विदांनी या गोष्टी शिकणं आणि बोलणं हे महत्त्वाचं आहे. मी आवर्जून माझ्या गुरूंचं प्रत्येक वेळा नाव घेतो, कारण या गुरूंच्यामुळे खऱ्या अर्थानं मी स्टेज शेअर करायला लागलो. विजय जकातदार असतील, नंदकिशोर जकातदार असतील, यांनी बोलण्याचं बळ दिलं खऱ्या अर्थानं.
तुम्ही व्यासपीठावर गेल्यानंतर मुद्देसूद कसं बोलायला लागतं हे त्यांनी मला बळ दिलेलं आहे. त्याच्यामुळे आज मी इथं उभा आहे. आता संतती योगात जर तुम्ही विचार केलात तर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर तुमच्याकडे ज्यावेळेला जातक येतो मुळामध्ये त्यावेळेला त्याच्या लग्नालाच 10 वर्ष झालेली असतात, 12 वर्ष झालेली असतात, 14 वर्ष झालेली असतात, 16 वर्ष झालेली असतात, 18 वर्ष झालेली असतात. माझ्याकडे शेवटची केस आलेली आहे ती आत्ता आहे, 18 वर्ष पूर्ण होऊन गेलेली, संतती नाही. आत्ता आहे माझ्याकडे केस. आणि त्यांनाही मी सांगितलेलं आहे तुम्हाला संतती होईल. त्यातल्या स्त्रीचं वय 47 वर्ष आहे आणि तरीही मी सांगितलेलं आहे येस तुम्हाला येत्या 1.5 वर्षामध्ये निश्चितपणे संतती होणार आहे. आता इतकं ठामपणे आपण कसं सांगू शकतो, कशावरून सांगू शकतो, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्यासाठी तुम्हाला कुंडलीचा अतिशय चांगला एकतर अभ्यास असणं हे फार महत्त्वाचं आहे. समोर आलेल्या कुंडलीमध्ये पुरुषांपेक्षा सुद्धा स्त्रीमध्ये प्रजनन क्षमता किती वर्षांपर्यंत राहू शकते याचा विचार पहिल्यांदा आपण करायला लागेल. ज्यावेळेला मी आत्ता म्हटलं की 47व्या वर्षी सुद्धा मी सांगितलंय की होईल, तर मग 47व्या वर्षी त्या स्त्रीची प्रजनन क्षमता आहे का नाही, नाहीतर तो वेडेपणा ठरेल आपण काहीतरी नुसता अंदाज बांधून सांगणं. तर याचा आपल्याला अभ्यास करायला लागतो. याच्यासाठी कुंडलीचे मुळात लग्नेश राशीस्वामी हे किती बलवान आहेत, शुक्र कुंडलीचा किती बलवान आहे, तो कोणत्या स्थानामध्ये आहे, तो कोणत्या योगात आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. गुरुचा विचार नाही केला तरी चालेल. मी संतती योगात कधीच गुरुचा विचार केलेला नाही. थोडंसं धारिष्ट करून या गोष्टी बोलतोय, पण आज संतती योगाच्या जवळजवळ 147 केसेस मी सोडवलेल्या आहेत. त्यावेळेला इतकं धारिष्ट करून आज या गोष्टी बोलतोय. याच्यामध्ये मी फक्त एकदाच पंडित सराने मी एका अधिवेशनामध्ये एकत्र असताना हा विषय एकदा कधीतरी झालेला होता. मी फक्त त्यावेळेला काही गोष्टी चेक करतो की संतती होते त्यावेळेला गुरु कुठे आहे, एवढंच फक्त मी झाल्यानंतर बघतो ह्या गोष्टी. पण आजपर्यंत संतती होण्यासाठी मी गुरुचा विचार कधीही केलेला नाही. मग संतती होण्यासाठी ज्यावेळेला अशी जोडपी तुमच्याकडे येतात की ज्यांचं वय फार मोठं झालेलं आहे, 36-40 असं वय आहे, ज्यांच्या लग्नाला 10-10, 12-12 वर्ष, 15 वर्ष झालेली आहेत, त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे. आता मूळ मुद्द्याकडे येतो. आपली वही पेनं सरसावून बसा. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतील त्या सगळ्या लिहून घ्या. त्याच्यामध्ये तुमचं भलं होईल एवढं निश्चितपणाने सांगेन. मुळामध्ये संतती योगासाठी जसं आत्ता मगाशी सांगितलं गेलं खिलारे सरांकडून, तर संतती योग पाहण्यासाठी विवाहित जोडप्यांच्या कोणत्याही पालकांना तुमच्याकडे येऊ देऊ नका. संतती योग पाहायचा असेल तर ज्यांना संतती हवे त्या नवरा बायकोला तुमच्यासमोर पहिल्यांदा बोलवा. कारण आजही परिस्थिती ही आहे की माझ्या मुलीचं लग्न होऊन 10 वर्ष झालेत किंवा माझ्या मुलाचं लग्न होऊन 12 वर्ष झालेत, संतती होत नाही आहे म्हणून तुमच्याकडे आलो आहे. मी अनेक वेळा विचारतो मुलगा का नाही आला, नाही तो थोडासा लाजतो, मी मुलगा लाजतो म्हणून आईवडील येतात. पहिल्यांदा अशा लोकांना तुमच्याकडे बोलवा, नाहीतर संतती योगामध्ये हातच पुढं घालू नका, सांगू नका. मी नाही सांगत. आता मी सांगतो 2 जण जर येणार असतील तरच संतती योग सांगेन, एकाला तर नाहीच सांगणार. मग अनेक वेळा असं होतं की मी असं बोललेलं लक्षात असतं लोकांना, मग कोणतरी सांगतं एकमेकांना. मग पुढच्या वेळा एखादा माणूस येतो त्यावेळेला म्हणतो ही माझी पत्रिका आहे आणि ही माझ्या मिस्टरांची पत्रिका आहे, मिस्टर नाही आलेत. मी सांगतो त्यांना सुट्टी असेल त्या दिवशी माझ्याकडे या, पण दोघांनी या. याचं कारण असं, ज्यावेळेला आपल्या दोघांच्याही पत्रिका समोर येतात त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा काय पाहायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर त्यांचं पंचम स्थान किती बलवान आहे ते पाहायचं आहे आपल्याला. आता पंचम स्थान हे काय आहे, आपण त्याला संतती स्थान म्हणतो ना, पण मी त्याला संतती सुखाचं स्थान म्हणतो. कारण संततीचा मूळ जन्म कुठे होतो तर तो सप्तम स्थानामध्ये होतो.
सप्तम स्थान हे काय आहे तर शारीरिक मिलनाचं स्थान आहे. आणि ज्यावेळेला सप्तम स्थान हे जर शारीरिक मिलनाचं स्थान असेल तर मुळामध्ये गर्भधारणा हे सप्तम स्थान आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे पंचम स्थानावरून तुम्हाला काय पाहायचंय तर संतती सुख पाहायचंय. मग आलेल्या जातकांच्या दोघांच्या स्त्री आणि पुरुषांच्या कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये संतती सुख आहे की नाही हे पहिल्यांदा तुम्ही तपासून घ्या. आणि जर संतती सुख असेल तरच मग तुम्ही पुढं जा. संतती सुख दोघांच्याही कुंडलीला आहे. मग आता तुम्ही काय करायचंय? मग संतती होत नाही म्हटल्यानंतर तुम्हाला त्यांच्या कुंडलीमधल्या काही गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. त्या कोणत्या पाहायच्या आहेत तर त्यांच्या कुंडलीमधून आपल्याला रवी, चंद्र, मंगळ आणि शुक्र हे 4 ग्रह पाहायला लागणार आहेत. रवी, चंद्र, मंगळ आणि शुक्र. पण आता हे दोघांच्या कुंडलीत पाहताना कसे पाहायचे आहेत तर पुरुषाच्या कुंडलीमध्ये रवी, चंद्र आणि शुक्र आणि स्त्रीच्या कुंडलीमध्ये रवी, चंद्र आणि मंगळ. पुरुषाच्या कुंडलीमध्ये रवी, चंद्र आणि शुक्र आणि स्त्रीच्या कुंडलीमध्ये रवी, चंद्र आणि मंगळ हे ग्रह कसे आहेत हे एकदा पाहून घ्या, तपासून घ्या. याच्याचबरोबर ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या निश्चितपणे करून घ्या की सप्तमेश कसा आहे, तो चांगला आहे का नाही. कारण सप्तमेश जर चांगला नसेल तर मुळामध्ये शारीरिक सुख घ्यायला ती किती सक्षम आहेत दोघंही जण याचा विचार आपल्या सप्तम स्थानावरनं करायला लागणार आहे. पण या गोष्टी तर बघून घ्या. नंतर म्हटल्याप्रमाणे हे 4 ग्रह झाले. यानंतर तुम्हाला 5 नक्षत्र पाहिजे आहेत. तुम्हाला 5 नक्षत्र पाहिजे आहेत. ती 5 नक्षत्र कोणती आहेत? भरणी, रोहिणी, मघा, स्वाती आणि ज्येष्ठा. मी पुन्हा एकदा सांगतो. भरणी, रोहिणी, मघा, स्वाती आणि ज्येष्ठा ही 5 नक्षत्र तुम्हाला पाहायची आहेत. यानंतर फक्त याच्या नोंदी करून घ्या. कसं पाहायचं आहे तुम्हाला मी सांगणार आहे, पण एक एक गोष्ट तुमच्यासमोर क्लिअर होत जाऊ दे म्हणून या गोष्टी तुम्हाला सांगतोय. याच्यानंतर दशांवर आपल्याला जायचं आहे. दशांवर जाताना महादशा कोणाची असते काही फरक पडत नाही. राहूची असली तरी सुद्धा आपल्याला काही फरक पडत नाही. अंतर्दशा पाहताना 2, 7 आणि 8 शक्यतो या 3 स्थानांच्या अंतर्दशा असायला हव्यात. आणि यानंतर आपण जाऊया विदशांवर, जिथे घटना घडणार आहे. म्हणजे त्याच्या पुढेही 2 दशा आहेत. सूक्ष्म दशा आहे, प्राणदशा आहे. इतक्या डीपमध्ये जाण्याची आपल्याला फार मोठी आवश्यकता नाही. आपण आता काय करूया, विदिशांवर जाऊया. विदशा किंवा विदिशा. आता इथे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लक्ष देऊन करण्याचं काम आलं. लक्षात घ्या, दोघांच्याही कुंडलीमध्ये या विदिशा, शुक्र, रवी, चंद्र आणि मंगळ यांच्या कुठे एका वेळेला येता आहेत का. म्हणजे असं नको की इकडे शुक्र म्हणजे इकडे शुक्रच असायला हवा, नाही, नॉट नेसेसरी. पण एका बाजूला ज्यावेळेला हे 4 ग्रह आहेत त्यावेळेला दुसऱ्याच्या कुंडलीमध्ये त्या 4 ग्रहांपैकी कोणाची तरी विदिशा आहे का याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मग दोघांच्याही कुंडलीतल्या दशा तुम्ही 2 बाजूला मांडून घेतल्यात की तुम्हाला त्याचा एक मध्यावधी कालावधी मिळणार आहे की याची इकडे सुरू होते
याच्यानंतर 2 महिन्यांनी तिकडे सुरू होते, म्हणजे 2 महिन्यांनी जी पुढची सुरू होणारी आहे तिथून कालावधी मोजायला सुरुवात करायचा आहे. ज्याची दशा आधी संपणार आहे, ज्याची दशा आधी संपणार आहे त्या कालावधीपर्यंत आपल्याला जायचं आहे. जी दशा उशिरा ज्याच्या कुंडलीमध्ये सुरू होणार आहे तिथून सुरुवात करायची आणि ज्याच्या कुंडलीमध्ये आधी संपणार आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. लक्षात आलं? अशा प्रकारे तुम्हाला हा कालावधी निश्चित करायचा आहे. आता हा कालावधी तुमचा निश्चित करून झाला. हा कालावधी निश्चित केल्यानंतर जी 5 नक्षत्र तुम्ही काढलेली आहेत, ही 5 नक्षत्र येणाऱ्या एका महिन्यामध्ये कोणत्या तारखांना आहेत या तारखा पहिल्यांदा लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला महिन्याचे 5 दिवस मिळाले. लक्षात घ्या. लक्षात आलं? तुम्हाला महिन्याचे 5 दिवस मिळाले या ठिकाणी. आता हे 5 दिवस मिळाल्यानंतर हे 5 दिवस मिळाल्यानंतर मुळामध्ये हे जे 4 ग्रह आहेत, या 4 ग्रहांपैकी कोणाची लग्न आहेत का ते बघा, किंवा त्याच्या मित्राची एखादी कोणाचं लग्न आहे का ते बघा. याचं कारण काय? आपल्याला वेळा काढून द्यायच्या असतात. कसल्या वेळा काढून द्यायच्या आहेत आपल्याला? तर शरीर संबंध प्रस्थापित करण्याच्या वेळा आपल्याला काढून द्यायच्या आहेत. आता या वेळा काढून देत असताना आपल्याला हा विचार का करायचा आहे? तर ज्या वेळेला आपण या वेळा काढून देणार आहोत, हे दिवस आपण निश्चित करणार आहोत, तर या काळामध्ये पुरुषामध्ये आणि स्त्रीमधली म्हणजे प्रजनन क्षमता जी आहे ही सर्वोच्च असणार आहे. त्यासाठी आपल्याला या वेळा काढून द्याव्या लागणार आहेत. आता या वेळा काढून द्यायच्या आहेत, त्यासाठीचं पुढचं काम आपल्याला काय करायचं आहे? आपला 5 दिवस मिळालेले आहेत, लग्न मिळालेलं आहे. आता लग्न बघा. लग्न काढायचं असेल तर मंगळाचं लग्न बघा, शुक्राचं लग्न बघा. मग ही लग्न तुम्हाला मिळाली की 2 तासचा कालावधी सर्वसाधारणपणे तुम्हाला मिळणार आहे. साधारण 2.25 तास ते 2.25 तास. बरोबर आहे? आता हे लग्नाचा कालावधी तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही पुरुषाच्या कुंडलीमधला जन्मस्थ रवी किती अंशांवर आहे ते पहा. पुरुषाच्या कुंडलीतला जन्मस्थ रवी हा किती अंशांवर आहे ते पहा. आणि तो जेवढ्या अंशांवर असेल त्याच्या पुढचे 2 अंश आणि त्याच्या मागचे 2 अंश आणि रवी ज्या अंशावर आहे तो 1 अंश, म्हणजे मिळून तुम्हाला एकूण 5 अंश या ठिकाणी मिळणार आहेत. आता सर्वसाधारणपणे एक लग्न 2 तासाचं म्हटल्यानंतर 1 अंश हा 4 मिनिटांचा झाला. म्हणजे 5 मिनिटं 5 अंश तुम्हाला मिळाले म्हटल्यानंतर तुम्हाला 5 चोक 20 मिनिटं मिळाली. आता रवी समजा 13 अंशांवर आहे एखाद्याच्या कुंडलीमध्ये. उदाहरणासहित सांगतो बघा, म्हणजे पटकन लक्षात येईल. रवी 13 अंशांवर आहे एखाद्याच्या कुंडलीमध्ये, तर तुम्हाला काय करायचं आहे? 13 अंश आहे, 12, 11, 14, 15. बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला 11, 12, 13, 14 आणि 15 एवढे अंश तुम्हाला महत्त्वाचे आहेत. बरोबर आहे? मग 10 अंशापर्यंत 10 चोक 40 मिनिटं ही जे लग्न तुम्ही घेतलेलं आहे त्या लग्नातून पहिल्यापासून पुढची काढून टाका. सुरुवातीपासून पुढची 40 मिनिटं ही काढून टाका की तुमची 10 अंशांची रवीच्या मिनिटं गेली निघून. उरलेली पुढची जी 20 मिनिटं आहेत ही 20 मिनिटाची वेळ तुम्ही त्यांना काढून द्या. आणि ही 20 मिनिटाची वेळ तुम्ही त्यांना काढून दिल्यानंतर निश्चितपणे जो कालावधी तुम्ही त्यांना काढून दिलेला असेल 2 महिने, 3 महिने, 4 महिने, त्याच्यामध्ये शक्यतो साधारण 20% कुंडल्यांमध्ये पहिल्या महिन्यामध्ये गर्भधारणा होते. साधारण 60% कुंडल्यांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यामध्ये गर्भधारणा होते. आणि साधारण 30 ते 35% लोकांमध्ये
शेवटच्या अगदी एखाद्या महिन्यामध्ये गर्भधारणा होत असते. आता हा फरक का होतो? जर आपण असं म्हणत असलो की त्यावेळेला दोघांचीही प्रजनन क्षमता चांगली असते, तर मग असा उशीर का होतो? याचं सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या. ज्या वेळेला लवकर संतती न झालेले स्त्री पुरुष तुमच्याकडे येत असतात, त्यावेळेला त्यांची मानसिकता ही पूर्णपणे बिघडून गेलेली असते. त्यांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असते की आपण कितीही शरीर सुख घेतलं तरीसुद्धा आपल्याला संतती होत नाही आणि त्याचं रूपांतर पुढे होणार नाही. हे त्यांच्या कुठेतरी आतमध्ये सगळं बसून गेलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल खात्री कधीच वाटत नाही. मग ही त्यांच्यामध्ये कुठेतरी एक खात्री मिळवून देण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला त्यांचं समुपदेशन चांगल्या प्रकारे करायला लागतं. ते समुपदेशन केल्यानंतरच त्यांच्यामध्ये कुठेतरी एक स्फुल्लिंग पेटतं तुम्हाला करायला लागतं की यस, ह्या ज्या वेळा मिळालेल्या आहेत आपल्याला, हा जो कालावधी मिळालेला आहे आपल्याला, याच्यामधून निश्चितपणे आपल्या घरामध्ये नवीन संतती जन्माला येणार आहे. ही भावना त्या दोघांच्या मनामध्ये निर्माण व्हावी लागते. पेक्षासुद्धा ज्योतिर्विदाने करावी लागते. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. मग यासाठी तुम्ही त्यांना एकाच महिन्याच्या वेळा काढून द्या. पहिल्या महिन्याच्या वेळा काढून दिल्यानंतर तुम्ही त्यांना सांगा की हा महिना संपत आला की 8 दिवस मला आधी फोन करा आणि मग 2 दिवस आधी तुम्ही माझ्याकडे या की पुढच्या महिन्याच्या वेळा मी तुम्हाला देईन. असं ज्यावेळा तुम्ही सांगता, ज्यावेळा तो जातक तुमच्याकडे येतात, त्यावेळेला तुम्हाला त्यांची मानसिकता कळते की आता काय लेवलला आहेत. आणि मग त्यानुसार तुम्ही त्यांना पुन्हा एकदा तुमच्यासमोर बसवून त्यांचं समुपदेशन चांगल्या प्रकारे करू शकता. आणि मग त्यांच्यामध्ये कुठेतरी एक स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्टअप होतो की यस, या शरीर संबंधामधून आपल्याला निश्चितपणे संतती होईल, ही एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. आणि अशा प्रकारे आपण त्यांना चांगल्या प्रकारचा योग सांगू शकतो. आता याच्यामधले 4 ग्रह जे मी तुम्हाला सांगितले हे काय आहेत हे लक्षात घ्या. रवी हा आपण सृष्टीचा निर्माता म्हटलेला आहे, म्हणून रवी हा निर्मितीचा, नवीन निर्मितीचा कारक म्हणून रवी आहे, लक्षात घ्या. चंद्र ही वाढ आहे. रवी निर्मिती करेल, चंद्र वाढ करेल, पण त्यासाठी काय लागणार आहे? मंगळ ही भूमी आहे आणि शुक्र हे पाणी आहे. म्हणून भूमीमध्ये योग्य वेळेला जर पाणी पडलं आणि बीजारोपण झालं तर त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होऊन नवीन निर्मिती व्हायला अजिबात वेळ लागत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला हे ऐकताना निश्चितपणे आनंद होतो, पण हे सांगताना ज्योतिषाचा कस लागत असतो. ही गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे. आपण या प्रकारचं काम करून आपण पाहिल्यानंतर आपल्या याचे अनुभव निश्चितपणे येतील. हे अनुभव तुम्ही सर्वांनी जरूर घ्या. एक चांगला विषय आहे, याच्यामध्ये आज काम करण्याची गरज आहे. कारण आजचा समाज जर पाहिलात तर अशा प्रकारचे अनंत प्रॉब्लेम तुमच्याकडे घेऊन येणारा संतती बाबतीतले हा जास्त आहे. त्यामुळे अशा प्रकारचं काम करा. निश्चितपणे ठोकून फी सांगा, हेही या ठिकाणी उभं राहून मी तुम्हाला सांगतो. याचं कारण जातक ज्यावेळेला तुमच्याकडे येतात त्यावेळेला ते अनेक वेळा असं होतं की ते डॉक्टरांना 5-5 लाख रुपये 6-6 लाख रुपये घालणं झालेले असतात, कारण तिकडे काही उपयोग झालेला नसतो. मग तिकडे जर काही उपयोग झालेला नाही आहे, तिकडे 5-6 लाख रुपये घातलेले आहेत. मग तुम्ही जर म्हणलात की मला याला सगळ्याला वेळ लागेल, मला 4 दिवस याच्यावर काम करायला लागेल, माझी बाबा तू एक 5,000 रुपये फी दे, की तो म्हणतो बाप रे एवढी फी घेता तुम्ही? का घेऊ नये? ज्योतिर्विदानी फी का घेऊ नये? काही लोक दक्षिणा म्हणत असतील, त्याला नावं काही द्या, पण ती फीच आहे. दक्षिणा हे कोणतंच नाव आहे फक्त, पण मग चांगली ठोकून फी घ्या. फक्त एकच आहे, त्याचा रिझल्ट चांगला द्या. म्हणून म्हटलं, पंडित सर म्हणाले तसं संतती देणं हे तुमच्या हातात आहे. ती कशी द्यायची आणि केव्हा द्यायची हे तुम्ही ठरवायचं आहे, जातक तुमच्याकडे आल्यानंतर. तुम्ही मला छान ऐकून घेतलं. या ठिकाणी आमच्या मित्रवर्य नंद जोशी यांनी मला हा संततियोग मांडायची या ठिकाणी संधी दिली आणि माझं परम भाग्य आहे.
आज भट सर पण मागे येऊन बसलेले आहेत आणि माझा संतती योग पण भट सर पण आज ऐकत आहेत. हे माझं सगळ्यात मोठं भाग्य असं मी म्हणेन. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.